इंधन दरवाढ आणि महागाईच्या विरोधात आता काँग्रेसनं नागपुरात आंदोलन पुकारलेलं आहे। जोरदार घोषणाबाजी आणि महागाईच्या निषेधार्थ आता काँग्रेसनं हे आंदोलन पुकारलेलं आपण पाहतोय। मोठ्या संख्येने इथे कार्यकर्ते उपस्थित आहेत, तर सरकार विरोधात इथे घोषणाबाजी चालू आहे। नागपूरच्या संविधान चौकात काही आंदोलन करण्यात आलंय। राज्यभरात देशभरात चालू असलेल्या महागाईच्या विरोधात आता काँग्रेसनं हे आंदोलन पुकारलंय। पोलीसही या ठिकाणी तैनात झालेले आहेत, तर आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे। महागाईच्या विरोधात आता हे आंदोलन काँग्रेसनं पुकारलंय। गेल्या 7 दिवसांपासून आपण मोठ्या प्रमाणात आंदोलन होताना दिसत आहेत। तर आपले प्रतिनिधी पराग ढोबळे आपल्यासोबत आता आहेत। पराग, आता नागपुरात हे महागाई विरोधात काँग्रेसनं आंदोलन पुकारलंय, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच काँग्रेसनं खरं तर आज आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर पोलिसांनी बंदोबस्त सुद्धा ठेवला होता। मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये कुठेतरी पोलीस बंदोबस्त कमी पडला आणि जे पदाधिकारी होते ते आक्रमक झालेले आहे। त्यांना खरं तर जे आहे ट्रॅफिक पोलीस पर्यंत त्यांना परवानगी देण्यात आली होती। मात्र त्यानंतर त्यांनी बॅरिकेडिंग सोडून जे आहे चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघाले आणि आता सध्या आकाशवाणी चौकामध्ये पोहोचले। त्यानंतर पोलिसांनी जो आहे आपला बंदोबस्त वाढवण्याचा प्रयत्न केला, वाहनं जे आहे ते बोलावले आणि आता त्यांना थांबवून डिटेन करण्याचं काम जे आहे सुरू आहे। मात्र पदाधिकारी जे आहे काँग्रेसचे ते अत्यंत आक्रमक असल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर प्रफुल्ल गुट्टे हे नवीन शहराध्यक्ष झाल्यानंतर पहिलंच त्यांच्या नेतृत्वाचं एक आंदोलन होतं आणि ते आंदोलन आक्रमकरित्या जे आहे ते पाहायला मिळत आहे। प्रचंड रोष जो आहे तो पाहायला मिळालेला आहे। हातामध्ये दुचाकी उचलून रिकाम्या जे आहे पेट्रोलच्या टँक्या घेऊन त्यांनी आंदोलन केलं आणि जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सध्या आपल्याला पाहायला मिळते। वाहतूक सुद्धा खोळंबलेली आहे। नक्कीच पराग, आपण पाहतोय आता काँग्रेस मोठ्या प्रमाणात इथे आक्रमक झालेले। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। काँग्रेसनं महागाई विरोधात हे आंदोलन पुकारलं होतं, मात्र पोलीसही आता निकामी ठरलेले।